मायमोगाचो योकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळय आयच्यो हेडलायन. आयज भारतातल्या व्हड वाठारांनी मतदान. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 102 मतदारसंघातल्या मतदान केंद्राचेर मतदारांच्यो रांगो. गोंयांतल्या कांय वाठारांनी उदकाचो उणाव. ओपा प्लांटाची पातळी पावल्या 3 मिटराचेर. प्लांटात खन पिठांतल्यान हाडचे पडटा उदक. सप्तकाच्या शेवटाक हवामान उष्ण आणि दमट. 24 एप्रिल मेरेन सुके हवामान. वाडटा उष्णताय. सांबाळात भलायकी. हवामान विभागाचो मोगाळ सल्लो. आणि आता याची कोंकणी खबरो विस्तारान. राष्ट्रीय वेंचणुके खातीर 7 टप्प्यांतलो पयलो टप्पो घेवन संवसारांतली सगळ्यात व्हडली लोकशाह कवायत सुरू जाल्या. आयज भारतातल्या व्हड वाठारांनी मतदान सुरू जाले. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 102 मतदारसंघातल्या मतदान केंद्राचेर लांबच्या लांब रांको दिसल्यो. दनपारा 1 वरा मेरेन वेंचणूक आयोगान ह्या 51 टप्प्यान वेंचणूक जावपी राज्यांनी अदमासे 40.3% मतदान जाल्ल्याची माहिती दिली. तातूंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तामिळनाडू आणि हेर कांय राज्यांचो आस्पाव जाता. भारताच्या संसदेच्या सकयल्या सभाघरांत आशिल्ल्या लोकसभेचे वांगडी वेंचून काडपा खातीर आयज 16.6 कोटी परस चड नोंदणीकृत मतदार आपल्या मताधिकाराचो वापर करपाक पात्र थारले. नागरिकांनी आपलो लोकशायेतलो आवाज बुलंद करपाक व्हडा संख्येन येवचे अशें आवाहन व्हड फुडाऱ्यांनी केलां. नितीन गडकरी, किरण रिजिजू, सर्वानंद सोनोवाल या सत्ताधारी भाजपाच्या फुडारपणाखाला राष्ट्रीय लोकशाय आघाडीचे कितलेशेच केंद्रीय मंत्री रिंगणात आसात. विरोधी इंडिया युतीन काँग्रेसीचो गौरव गोगोई आणि द्रमुकाचो कनिमोझी सारखे मुखेल उमेदवार वेंचणूक लढयतात. हमारे देश का लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव हम बड़े उत्साह के साथ मना रहे हैं और मेरा विश्वास है कि हमारे पूरे देश के नागरिक ये जो मतदान का अधिकार है ये उनका कर्तव्य भी है और एक प्रकार से एक जिम्मेदारी भी है और देश के सभी लोग मतदान का अधिकार पूरी तरह से उसका उपयोग करेंगे. और नागपुर में मैं खास तौर से मतदाताओं को अपील करूंगा कि यहाँ टेम्परेचर ज़्यादा है इसलिए जल्दी आकर वो वोटिंग करें. और निश्चित रूप से मेरा विश्वास है कि पिछले बार 54% वोटिंग हुआ था, इस बार 75% तक वोटिंग ले जाने का हम सबका संकल्प है. उसमें हम कामयाब होने की कोशिश करेंगे और मैं इस चुनाव में निश्चित रूप से बहुत बड़े मार्जिन से चुनाव जीतूंगा ऐसा मुझे विश्वास है. अभी 9 बजे तक इसी सेंटर पे 9% से ज़्यादा वोटिंग हुआ है और मुझे लोग बहुत बड़ी बड़ी लाइन खड़ी है और मतदान करने में जो गति है उसमें थोड़ी कमी है. मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या निमित्ताने एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. And a pleasant surprise. There were many people who were there before me, and it's a healthy trend. And I appeal to everyone that election and voting is a democratic and constitutional right of every citizen of this nation, and that we must all exercise this particular right. And I'm happy to see that so many people have come, and I urge all to participate in this democratic process. हम वोट लेने के लिए हैं सोंधी स्कूल में. सब जो उम्मीदवार अच्छा हो, जो काम करने वाले अच्छे हैं, उन्हीं को वोट हम दें. कब से वोट दे रहे हैं आप? कितने सालों दे रहे हैं करीब सर. हमें तो 85 साल उम्र हो गया है सर. पहले जो वोट देने जाते थे उस समय का और अभी का क्या परिवर्तन देखते हैं? किस तरह की सुविधाओं में इलेक्शन कमीशन ने सुविधाएं बढ़ाई है? अभी तो अच्छा है सर. हाँ. पहले से अच्छे. तो जो आपका मतदान केंद्र है बिल्कुल घर के पास है? जी सर. हाँ, घर ही के पास है. मैं डॉक्टर संतोष कीचड़ और मैं कनाडा रहता हूँ और मुझे पता चला कि अभी अपने देश में वोटिंग हो रही है अपने देश के लोकतंत्र के लिए. तो मैं कनाडा से आया हूँ स्पेशली अपने मत का यूज़ करने के लिए और अपने मत का अधिकार हमें सभी को है. इसलिए अपने एक वोट से
देश में हार जीत का फैसला होता है, तो अपने देश के लोकतंत्र को मजबूत बनाइए, अपना वोट दीजिए। 543 जागांचे लोकसभेचो निकाल 4 जूनाक जाहीर जातले. संवसारांतली सगळ्यात व्हडली लोकशाय म्हूण भारताचो दर्जो परतून स्पश्ट करताना आयज राज्यांनी कडक सुरक्षे मदीं शांततायेन मतदान जालें. गोवा 365 खातीर मनीष परब आणि मनीषा जाधव. गोंयांतल्या कांय वाठारांनी उदकाची समस्या निर्माण जाल्या. ओपाच्या उदक शुद्धीकरण प्लांटात सध्या उदकाची पातळी 3 मीटर आणि 0.3 सेंटीमीटराचेर पाविल्ल्यान या प्लांटात आता हेर पिठांतल्यान उदक हाडटात खंय. लोकांक उदकाचो उणाव जावचो ना अशें ओपा उदक शुद्धीकरण प्लांटाच्या एईन सांगले. पळयात कृष्णा नायकाचो रिपोर्ट. आज गोंयांत गरमी खूब वाडलेली आसा आनी गरमी वाडलेल्यान सद्याक ओपाचें उदक जें आसा तेजें लेवल जें आसा 3.3 जाल्लें आसा. गेल्या त्या वर्साक 3.67 आसलें, आतां सद्या मातशें कमी आसा. तरी आसतना तांणी सद्या पिठांतलें उदक काडपाक स्टार्ट केल्लें आसा आनी गांजेंतल्यान उदक सप्लाय जाता, तशेंच साळोळच्यान उदक सप्लाय जाता. अशें दिसता की उदकाचो लेवल आतां परत वाडटलो आनी हांगा जे लोकांक जे उदक हांगसान पणजी सप्लाय जाता, फोंड्या सप्लाय जाता, जे तिसवाडी सप्लाय जाता ते कमी जावचें ना. म्हणटकीर आज पळोवपाक गेल्यार लेवल आहा तो लेवल ताजे म्हणण्या प्रमाण लेवल सारको आसा अशें ते म्हणटात. सो सद्याक लेवल कितलें आसा उदकाचें ओपाचें लेवल आसा आयचे 3.03 सेंटीमिटर्स, 3 मीटर 03 सेंटीमिटर्स. ओके. लास्ट इयर 363 सेंटीमीटर आशिल्लें. ह्या वर्सा कमी जावपाचें कारण म्हणल्यार लास्ट 2-3 डेज न्ही, म्हणजे ते 2-3 पंप जे ते पिठांतल्यान उदक काडटा ते तुमी शिफ्ट करपाचे आशिल्ले, ताका लागून ते बंद दवरलेले. मे बी आज सांजचे सुद्दां तांची सुरू जातलें आनी परत आमची लेवल आसा ती रायज जातली. पिठा उदक काडपाक लागले. हय, पिठा उदक काडपाक लागले. 10-12 दीस जाले आसतले. ते WID पळयता, म्हणजे आमकां एक्झॅक्ट ताजे डेट्स पूण पिठाचें उदक 2 पिठांतल्यान उदक आतां सद्या काडटा आनी थंय म्हणजे एज पर असिस्टंट इंजिनियर WID आसा पळय ताच्या म्हणण्या प्रमाण ते लॉट ऑफ वॉटर इज देयर पिट्स. वी शूड नॉट फेस एनी प्रॉब्लम दीस इयर विथ रॉ वॉटर. आनी प्लस आमकां महाराष्ट्रांतल्यान चालू आसा, गांजेच्यानी चालू आसा. आमचोय पंप काल कितें तरी बंद आशिल्लो, ताका लागून स्लायटली आमचे लेवल देंवला. अदरवायज इट वॉज कॉन्स्टंट, मोर दॅन 3.5 आशिल्लो. तर अशें उदक कमी जालें मागीर साळोळे डॅमाचें उदक हाडटा. सावळेचें अजून चालू आसा. सावळेचें म्हाका दिसता जाले म्हयनो जालो चालू आसा आनी ते कंटिन्युअस मेळटा आमकां. ते शॉर्टेज जावचें ना. शॉर्टेज जावचें म्हणजे भरपूर रॉ वॉटर खूब आसा म्हणून अशें WIDचें म्हणणें आसा. म्हाका दिसना शॉर्टेज जातली. आज सद्या सोडून जावं न्ही सगळें. हय, आमचें नॉर्मल पंपींग चालू आसा. तेन्नाच आमी कंटिन्यू करूना. नॉर्मल पंपिंगाचेर कांयच इफेक्ट जावना आनी हाजे फुडें तसोच उरतलो. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, समरिता खणगांवकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. सरकारच्यो डेव्हलपमेंट प्रकल्प वैज्ञानिक प्रक्रिया करिनासतना चल्ला, देखून गोंयभर जागर चलयला. आयज वेर जाल्ल्या लँड कन्वर्जनाचो डेटा लोकां मुखार दवरतले. गोवा बचाव अभियानान सांगला, जमीन रुपांतरणा मोठ्या प्रमाणात चालू आशिल्ल्यान नावेले खौद जाला. 25 एप्रिलाक GBN मडगांव लोहिया मैदानार बसका आपयल्या. TCP दुरुस्ती आणि डोंगर कापणीक नावेले खर विरोध जालो.
विकासाच्या नांवान चलना ते विज्ञानीक प्रक्रियेक धरून आनी लोकांक विश्वासात घेवन जायना. देखून उदक, पर्यावरण, गरमी, सिवेजीचे डिस्पोजल अशे भोव प्रश्न गोंयकारांक सतायतले. ते विशीं जागर करपाक सुरवात जाल्या. आयकात गोवा बचाव अभियानाच्या सबीना मार्टिन्साक. बचाव अभियान गांवांनी मिटींग करता. गोंयांत सामके लार्ज स्केल लँड कन्वर्जन जाता आनी जे जाग्यार नो डिवेलपमेंट झोन आसा, इको सेन्सिटीव झोन आसा, तेका कन्वर्ट करून सेटलमेंट करता आनी हे जे खूब नुकसान गोंयकारांक जाता. आनी हे जो लँड कन्वर्शन जाला ते गोंयचे खातीर करूना ते कांय कंपनी, रियल एस्टेट कंपनी, त्यांचे डिरेक्टर तांचे खातीर केला. 80% वर कन्वर्जन जाला ते व्हडले रियल एस्टेट कंपनी खातीर जाला. सो हाजे लोकांक जागृत करपाक आमी गांवांनी मिटींग करता. हर एक गांवांत खंय चेंजीस जाला ते लोकांक सांगपाक आमी मिटींग करता आनी आमचो विरोध सरकाराक सांगपाक की अशें लँड कन्वर्जन करचें न्ही, इको सेन्सिटीव झोन सांबाळपाक जाय. कित्याक ते गोंयकाराक आनी जे आतां क्लायमेट फ्युचर जनरेशनाक आमकां उदकाचो प्रॉब्लम जातलो. आतां गरमी वाडटा, सुवेज डिस्पोजलाचो प्रॉब्लम आसा, इलेक्ट्रिसिटी मेळची ना. सो हे सगळे जे डिवेलपमेंट पॉलिसी पण जे सरकार करता विदाउट सायंटिफीक बेसीस हे बंद जावपाक जाय. कोर्टांनी हे अमेंडमेंट सरकारान काडला ते भायर मारलाच. ओके, पूण आतां सरकारान ऑर्डिनन्स काडला हे सगळे लँड कन्वर्जन करपाक. सो आयची मिटींग आमी लोकांक अवेर करतली आनी आमी लोकांक उलो मारता की 25 तारखेर सांजे 5:30 वरांचेर लोहिया मैदानाचेर आमची एक अवेरनेस मिटींग जातली. जितले लँड कन्वर्जन गोंयांत जाला ताजो डेटा आमी लोकां फुडें दवरतली. ह्या मिटिंगाक बेसिकली कितें आहा, वी आर फायटिंग अगेन्स्ट दिस लॉट ऑफ लँड प्रॉब्लम्स ऑफ गोवा. गोवा मीन्स लँड एंड एवरीबडी इज आफ्टर अ लँड आनी जायते डिस्ट्रक्शन जाता बिकॉज ऑफ द चेंजीस दीज मिनिस्टर्स एंड सम ब्युरोक्रेट्स ब्रिंग अबाउट दॅट allows the destruction of Goa. For example, आता 16B, 17(2), the IPPH, then आमचे 39A. So first they do all the illegal way of planning by doing adjustments and changes, and to make us happy, they म्हणतात we have revoked. ते रिवोक करता बरें आसा. फॉर एक्झाम्पल 16B हे अमेंडमेंटान ते बी जायती कन्वर्शनान चेंजीस केल्यो आनी आफ्टर डुईंग द चेंजीस दे से दे हॅव रिवोक. दे ओनली रिवोक द 16B बट दे डू नॉट रिवोक द चेंजीस दॅट दे हॅव मेड. ते बी कोण चेंजीस केल्या न्ही तेवूय रिवोक जावपाक जायना. गोवा 365 खातीर रमेश नाईक रावत, जवाहर बर्वे आनी ओमकार देशप्रभू. वेंचणूक लागीं पाविल्ल्यान प्रचार नेटान चल्ला. भाजपा लोकसभा वेंचणुकेचो उत्तर गोंयचो उमेदवार श्रीपाद नायकान कलंगूट पर्रा वाठारांत प्रचार सुरू केला. लोकांचो प्रचाराक उत्स्फूर्त प्रतिसाद मेळटा. पळयात. अशे तरेचे सगळे तरेचे डेव्हलपमेंट जाता. त्याच बरोबर सांगपाचो हेतू म्हणल्यार वेगवेगळ्या हितूंनी म्हणजे गोंयांक जाय म्हाका सांगपाक खुशी भोगता इतलेंच की जवळ ह्या 500 वर्सांक ज्या पद्दतीन केंद्राकडून जी कितें मदत आमी गोंयांक दिली ती खरोखर याद दवरी सारखी मदत आसा. आणि ती म्हणजे जवळजवळ 36,000 करोड रुपया हे गोंयाक आमी ह्या 500 वर्सांक दिले. हाजे पयलीं केन्ना 5,000 4,000 करोड तेन्ना पयसोच येनाशिल्लो. परंतु आज हायवे पूर्ण जाल्ले आसात, आज सगळे तरेचे ब्रिज पूर्ण जाल्ले आसात, तरेतरेचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हांगा हाडपाचो प्रयत्न आयल्यात. IIT आसतली, मागीर आनीक फॉरेन्सीक कॉलेज आसतली, इंटरनॅशनल लॉ कॉलेज आसतली, अशे सगळे तरेचे इन्स्टिट्यूट जी आमकां आमी घालूंक शकले ती हांगा घातलेली आसात. And this is not small amount. This has touched nearly 400 crores. आख्खे गोंयचे उलयता हांव 400 कोटी. 400 कोटी जेन्ना सेंटर आमकां दिता कोस्टल बेल्ट इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव करपाक, तितून रोड्स आसूं, तितून ओल्ड फोर्ट्स आसूं, तितून कोस्टल बेल्ट इन्फ्रास्ट्रक्चर आसूं, टॉयलेट्स आसूं, चेंजिंग रूम्स आसूं, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आसूं, गार्डन्स आसूं. कांदोलीचे गार्डन आसून पळया तुमी.
कांदोली बीचार जे गार्डन आहा 15,000 स्क्वेअर मिटरान गार्डन आणि पार्किंग लॉट आयज पासून पंचायत कांदोलीची पंचायत मेंटेन करता. एक कंप्लीट क्रेडिट श्रीपाद भाऊ नायकाक वयता आणि आम्ही मान्य करपाक जाय की पैसे वयसून येयले अशेंच जालें काम. 15 कोटी मोडले थिंगा 15 crores अशेंच जालें. पैसे श्रीपाद भाऊन आमकां दिले म्हणून टेंडर जालो म्हणजे सेंटराकसून पैसे हाडले तेणे टेंडर जालो आणि वर्क ऑर्डर दिली आणि काम झाले. मंत्री म्हणून निवडून येयलो आणि हे फावटी 6 फावट कांयच दुबाव नासतना भरपूर लीड घेऊन निवडून येतलो. हितून कांयच दुबाव ना. आयज ते आमच्या बरोबर आसा त्यांचे स्वागत करता. तशेंच आमचे कळंगूट मतदारसंघाचे आमदार खडगडीत आणि डायनॅमिक आणि लोकांचे आमदार म्हणून सबंद गोंयाभर ते फामाद आसात. ते आयज आमच्या भितर उपस्थित आहात त्यांचे स्वागत. तशेंच मंडळाचे सगळे पदाधिकारी आणि तुम्ही सगळे कळंगूट मतदारसंघाचे BJPचे मोगी आयज सगळे हांगा हाजीर आहात. तुमचे आयज हांगा सगळ्यांचे स्वागत. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, समृता खणगांवकार आणि निखिल जल्मी. 37व्या राष्ट्रीय खेळा सर्ती खातीर इव्हेंट डे ऑपरेशन अँड ओव्हरलेजच्या कामाच्या सगळ्या आंगाची खोलायेन तपासणी आणि ऑडिट चौकशी करात. TMCन मागला. 37व्या राष्ट्रीय खेळा सर्त 2023 वेळार सरकारी तिजोरीच्या पैशांचो दिसपट्टो दरोडो आमी उक्ताडार हाडला अशें गोवा TMCचो राष्ट्रीय म्हणयारो ट्रॉजन डिमेलोचे म्हणणे. गोंयांत जाल्ले 37व्या राष्ट्रीय खेळा सर्ती 2023 खातीर निविदात घालून दिल्ल्यो अटी मोडल्यात असो आरोप AITCचो राष्ट्रीय म्हणयारो ट्राजन डिमेलोन पक्षाच्या कार्यालयात घेतिल्ले पत्रकार परिशदेत केलो. तपास योग्य तरेन पुराय जाय मेरेन निमणे बिल मंजूर वा फारीक करचे न्हू अशेंय ताणें मागला. When I said the tender itself was rigged, and my appeal is to the sports minister and the finance minister, who is the chief minister, stop all payments and have a thorough inquiry into this. This has to be inquired into. I'll tell you why. As I told you, the difference of the first and the second bidder was 14 lakhs. And in that original tender, when they applied for it, they showed the diesel rate at 50 rupees per litre. Is 50 rupees per litre available? No. Answer is straight no. Now, if you take it as 90 rupees per litre, which is today it is still more, but you keep it at 90 rupees, then the difference is 3,78 lakhs. So if हो फिगर तो थंय येयलो जाल्यार हो भायर पडपाचो आनी दुसऱ्याक मेळपाचो. पण तो आमकां बरो ना कोणाक मेळलो तो. बट फर्दर प्रॉब्लम इज नाव when they finally put a final bill after the whole show was over, आमी जाणान हांव पासून प्रेस कॉन्फरन्साक we attacked the sports minister. But what can be seen here, the sports minister comes last after the evaluation committee approves everything. There is a technical evaluation committee which has approved this on documents, and that is being forwarded to the minister. Now everybody knows when the पावस बारीक येयलो आनी सगळें सत्यानाश जालें, सगळ्यांनी अटॅक केलो स्पोर्ट्स मिनिस्टर. Therefore I am appealing to sports minister. We believe, and if he is not in it, then a thorough inquiry has to come. Therefore, this is a daylight robbery, daylight loot. We are demanding. Otherwise, TMC will take it to its logical conclusion. I think you all have seen how we are taking matters up, and we will not hesitate in this matter, because this is an absolute fraud on the exchequer. Absolute fraud. First of all, everybody saw this one small rain. What happened? Whole thing became satyanas, and then over and above, you are claiming 68 crores more. For what? Why? And who gave you the authority? If anything has to be accessed, used more than what was in the tender, should have been approved. You cannot do it without approving, right? So let them come out. I am talking absolutely on RTI documents submitted by the sports authority. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आनी सानिका नागवेकर. माड्डोळ VKP अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीन वर्सुकी आर्थिक येणावळीचो नियाळ दिवपाक पत्रकार परिशद घेतली. सोसायटीन वर्सुकी आर्थिक नियाळ पत्रकारांमुखार सादर केलो. सोसायटीचो अध्यक्ष दुर्गादास गावडे आणि MDन या वर्सा
31.70 कोटी रुपयांचो फायदो जाला अशें सांगले. शेअर होल्डरांक 12% लाभांश दिवपाचो निर्णय घेतलो. आणि ही प्रॉफिट आमकां पयले फावटी इतली जाता 31.70 कोटी प्रॉफिट ही फर्स्ट टायम इतली जाल्ली आसा. गेले 3 वर्सां पयलीं आमकां लॉस आनी ताजे नंतर मागीर 5 कोटी 20 कोटी आनी आतां 31 कोटी अशें करून जे आमचे ओवरऑल लॉस आशिल्लो तो भरून काडून आमी 19 कोटी 21,92,913 रुपया ही आमची ओवरऑल आतां नेट प्रॉफिट आसा. जेणे करून ही प्रॉफिट आमकां डिस्ट्रीब्यूट करपाक मेळटली. जशें आमचे चेअरमॅनान म्हणलें मिनिमम 12% डिविडंड तर आमकां दिवपाक मेळटलो नो डावट. हे सगळे आमची जनरल बॉडी मिटींग घेवन जे मिटिंगेक ठरयतात त्या प्रमाणे आमचे डिस्ट्रीब्यूट करतले. फायनान्शियल पॅरामिटर्स जर म्हणलें जाल्यार आमचे आयज शेअर कॅपिटल जे आमचे कडेन आसा ते 38 कोटी 14,42,000. आमचो रिजर्व फंड आसा तो 43 कोटी 40,68,000. आमच्या टोटल डेपॉझिट जालां 601 कोटी 11,84,000. इंटरेस्ट पेएबल ऑन डेट डेपॉझिट आमचे 18 कोटी 61,76,000 आसा. जो 2021-2022 या फायनान्शियल इयराक 17.10 आशिल्लो. आमच्या सगळ्या स्टाफाच्या मेहनतीन आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टराच्या मेहनतीन वांकडो आमी आतां 4.73 हो नेट NPA आमचो जाल्लो आसा. आमचे सगळेच पॅरामिटर ह्या वर्सा इम्प्रूव्ड जाल्ले आसा. टोटल डेपॉझिट आमचे 601 कोटी प्लस आसा. टोटल लोन आमी 532 कोटी प्लस दिल्ले आसा. हे सगळे करता आसतना गव्हर्मेंटान जी OTS स्कीम काडलेली आसा आनी कोविडाच्या टायमार त्याच प्रमाणे विविध कारणां खातीर जे लोनी जे आमचे शेअर होल्डर प्रॉब्लेमाक आशिल्ले तिंकां आमी जवळ जवळ गेले 3 वर्सां 48 कोटी प्लस रिबेट दिल्ली आसा आनी तिंकां लोन मुक्त केल्ले आसा. आमी जरी अडचणीक आशिल्ले पूण आमी आमचे शेअर होल्डराचे आमचे लोनी आसा तिंचे सगळे विचार केलो आनी जवळ जवळ 48 crores प्लस आमी ह्या 3 वर्सांक रिबेट दिल्ली आसा. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मोरजी बागवाड्यार दत्तात्रय देवळात शिखर कलश स्थापना जाली. 10 ते 18 एप्रिला मजगती विविध कार्यावळी देवस्थानान घडोवन हाडल्यो. भाविकांनी गर्दी केली. पळयात मोरजी वाठारांतले भक्तिमय खीण.
आमचे दत्त मंदिर आसा न्हू भागान मोरजी तशें आमी आतां 8 दीस जाले आमचं दत्ताचं हे केला आमी कलश बरें केल्या आणि दत्ताचं हे घालता मुकुट घालता नेवो आणि 8 दीस आमी आतां जेवण बी करता आणि 8 दीस महाप्रसाद वाटता. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आणि निखिल जल्मी. FC गोवान दॅम्पोक हारायलो. दॅम्पोक पेनल्टी शूटआउटात 4-3 अशा गोल फरकान हारून ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपाचे फायनलीत सुवात मेळयली. नावेलीच्या रोजरी कॉलेज खेळामळार जाल्ले फुटबॉल मॅचीन पेनल्टी शूटआउटान दॅम्पो SCक 4-3 अशा गोल फरकान हारावन FC गोवान ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपीचे राष्ट्रीय फायनलीन सुवात निश्चित केली. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गांवकर आणि भक्तीपय बाळगी. सप्तकाच्या शेवटाक हवामान बरेच उष्ण आणि दमट आसतले. 24 एप्रिल मेरेन हवामान सुके आसपाची चढ शक्यताय आसा. सकाळी काय सुवातांनी धुके पडटले. फुडले 3 दीस चडांत चड तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. उष्णताय नदरेक मुखार दवरून भलायकी सांबाळची हवामान विभागान सल्लो दिला. आणि आजचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.